तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग. तर आज मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या तुम्हाला एक रेमेडी शेअर करणार आहे. जे पण लोक आता उन्हामध्ये कामाला जात आहेत, कॉलेजला जात आहेत किंवा जॉबला जात आहेत, तर त्यांच्यासाठी एक रेमेडी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्ही ती नक्की बघा आणि मग नंतर मी दाखवेन की आज दिवसभरातून मी काय काय करणार. तर तुम्ही नक्की बघा. ती रेमेडी खूप चांगली आहे आणि तुम्ही 2-3 दिवस जर कंटिन्यू ते केलं ना, तर 100% तुमचं टॅनिंग निघून जाईल. इतकी छान आहे ती. तर मी आता तुम्हाला दाखवते ते काय आहे. तर तुम्ही नक्की बघा. तर एक लिंबू घ्यायचा आणि त्याचा रस काढून घ्यायचा. तर आता मी या लिंबूचा रस काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर या लिंबूचा असा मी रस मस्त काढून घेतलाय. आता मी त्याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर आता ह्याच्यामध्ये मी ॲड केली आहे शुगर आणि आता हे स्क्रबसारखं यूज करायचं. आता मी कसं यूज करायचं ते पण दाखवते. तर गाईज हे बघा, मी माईक इथे लावलाय आणि आता हे जास्त वाकडं केलं तर पडेल. हे असं घेतलंय आणि मी हे मिक्स केलं. थोडंसं मिक्स करायचं जोपर्यंत ती साखर थोडीशी विरघळत नाही, थोडंसं असं चिकचिकीत होत नाही ना, तोपर्यंत थोडंसं असं मिक्स करायचं आणि देन मग ते अप्लाय करायचं आपल्या फेसवरती असं. हे मी साखर घालण्याचं कारण हे की साखरेमुळे लिंबाचं जे असतं ना, की आपण बोलतो ना लिंबू कसा लावायचा चेहऱ्याला, ते ॲसिड टाईप असतं. तर त्याचं ते ॲसिडपणा थोडा कमी होतो आणि स्क्रबचं सुद्धा हे काम करतं. तर हे खरंच खूप चांगलं आहे. ह्याच्याने टॅनिंग पूर्णपणे 2-3 दिवसातच कमी होऊन जाते. आरामात तुम्हाला पहिल्याच दिवशी इतका फरक दिसेल फेसमध्ये. आणि हे मी खरंच खूपदा ट्राय करते. आज माझ्या जे पण फेसमध्ये फरक तुम्हाला दिसतोय ना, तो ह्याच्यामुळेच. मी हे कंटिन्यू लावून माझा फेस असा नॉर्मल आणि चांगला केलाय. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. हे असं मस्त लावून घ्यायचं फेसवरती आणि सुकायला द्यायचं 15-20 मिनिटं. तुमच्यावरती आहे केवढा वेळ द्यायचं सुकायला. तुम्ही देऊ शकतात तुम्हाला पाहिजे तेवढा. तुम्ही हे लावून कामं करा किंवा काहीही करा. फक्त डोळे वाचून व्यवस्थित लावा. कारण की लिंबू म्हणजे ॲसिड असतं, डोळ्यात गेलं तर ते प्रॉब्लेम पण करू शकतं. तसं तर काय होत नाही, माझ्या पण बऱ्याचदा गेलं पण तरी पण. तर हे बघा, नंतर मी लावलं आणि आता सुकल्यावरती मी तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यानंतर धुताना हे परत स्क्रब करायचं. जसं आपण आपला जो स्क्रब असतो त्याच्याने स्क्रब करतो, तसं परत एकदा स्क्रब करायचं. जेव्हा हे सुकलेलं असतं, ऑलमोस्ट सुकून जातं ना, तेव्हा ते स्क्रब करायचं. धुताना सुद्धा परत एकदा स्क्रब करूनच धुवायचं आणि नंतर मग त्याच्यातला फरक तुम्हाला दिसायला लागेल की किती छान आहे. तर आता मी पटकन हे माझी जी काय कामं आहेत ती आवरते. तोपर्यंत हे सुकल्यावरती मग मी तुम्हाला दाखवते. आणि हो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरूनच गेली, की ते जे मी बनवलेलं होतं, तर आता ते पूर्णतः फेसवरती जाणार नाही. तर बाकीचं तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये 2-3 दिवस आरामात ठेवू शकता. आणि त्याचं पण जसं मी तुम्हाला राईस वॉटरचं जेल दाखवलेलं, तसं जेल तयार होतं. 2-3 दिवसामध्ये आरामात तयार होतं. फ्रीजच्या कूलिंगवरती पण डिपेंड करतं. एका दिवसात सुद्धा त्याचं जेल बनू शकतं. पण ते 2-3 दिवस तुम्ही आरामात वापरू शकता आणि चेहऱ्याला लावू शकता. आता मी ते ठेवलंय फ्रीजमध्ये आणि ते मी 2-3 दिवस आरामात वापरू शकते आणि लावू शकते आणि माझं हे सगळं घालवू पण शकते. आणि जर तुम्हाला नसेल ठेवायचं, जर तुम्हाला शंका असेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलं लिंबूचं आहे असं तसं, तर तुम्ही त्याच दिवशी बाकीच्या सुद्धा जिथे जिथे डार्कनेस आहे त्या बॉडीवर सुद्धा लावू शकता ते.
लावा आणि सुकवा आणि नंतर धुवून टाका. ते तुम्ही असं सुद्धा करू शकता. तर हे सांगायचं होतं आणि मी विसरली. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. बाकी मी आता पटापट कामावरते आणि तुम्हाला परत हे सुकल्यावरती भेटते. तर आता हे छान असं स्क्रब करायचं आणि हे सुकलं आहे आता ऑलमोस्ट. आता ह्याच्यावर थोडा वेळ हात फिरवायचा 2-3 मिनटं आणि त्याच्यानंतर धुवून टाकायचं. मी तुम्हाला दाखवते. तर आता मी स्क्रब केलंय आणि आता धुते आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर गाईज मी धुतलंय फेस माझा आणि आता पटकन पुसते आणि तुम्हाला दाखवते की किती चेंज आलाय फेसमध्ये. आणि आणि ह्याच्यामध्ये काहीच साईड इफेक्ट नाही आहे. खूप चांगलं आहे आणि जे काही आपल्याला दाणे-दाणे येतात चेहऱ्यावरती ते सुद्धा जातात आणि जे काही पिंपल येणार असतात किंवा आलेले असतात ते सुद्धा जातात. तर हे खरंच खूप चांगलं आहे आणि मेन म्हणजे ते फेसवरती दाणे-दाणे येतात ना, त्याच्यासाठी हे खरंच खूप चांगलं आहे. प्लस टॅनिंग जाते. तर हे तुम्ही नक्की ट्राय करा. बाकी आता माझ्या फेसमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. तर आता मी पटापट बाकीची कामं आवरते आणि मग परत तुम्हाला भेटते. तर सगळी कामं झाली आहेत. भांडी वगैरे घासून झाली, बाटल्या भरून झाल्या, सगळं झालं आणि सकाळी पोहे बनवलेले थोडेसे राहिले. आता खाणार मी थोड्या वेळाने. बाकी तर हे चाय बनवली आता मी आणि वहिनी पियाले. आता दिवाबत्ती करते. तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये थोडा फरक दिसतच असेल. बऱ्यापैकी फ्रेश वाटतंय आणि चांगलंसुद्धा वाटतंय. तर नक्की ट्राय करा ते. बाकी आता ते सगळं मी तुम्हाला दाखवलंच. तर आता पटकन दिवा लावते आणि येल्लो राईस कसा बनवणार आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवते. तर तुम्ही नक्की बघा. तो येल्लो भात बनवायची तयारी करते. बाकी शिजायला ठेवला आहे भात आणि नानूची आपलं गोलूची नजर काढते मम्मी. म्हणजे त्याला खूप नजर लागली आहे, रडतोय सारखा. तर आता हे बनवत असताना दाखवते की कशी बनवीन काय बनवीन ते. बाकी आता मी पटकन बनवते. तर आता तेल तापत ठेवलं आहे. बाकी हे सगळं कापून वगैरे घेतलं पटापट आणि आता मस्तपैकी बनवते. तर आता कसं बनवते तुम्हाला मी दाखवते 1 मिनिटं. आईस तर आज मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवलं. तर आजचा दिवस असा गेला आणि मी आज येल्लो राईस बनवला.
प्लस आज मी तुम्हाला एक रेमेडीसुद्धा शेअर केली आहे. सो ती नक्की तुम्ही ट्राय करा. खूप छान आहे आणि तुमचे दाणे येणार नाही, जे काही चेहऱ्यावरती येतात ते नाही येणार. तुमचं जे काय काय बोलतात त्याला, डार्क सर्कल आहेत किंवा तुमचे टॅनिंग आलंय ते सगळं निघून जाणार. तर हे कंटिन्यू 2-3 दिवस ट्राय करा. तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा ते. बाकी याच्यासाठी एवढंच. आज काय-काय केलं ते तुम्हाला मी दाखवलं. तर आजचा दिवस असा गेला. तर आता उद्या भेटूया नवीन व्लॉगसकट. आजच्यासाठी बाय, गुड नाईट. उद्या परत भेटूया. बाय.